मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत भगवान बुद्धाने सांगितलेला प्रतित्य समुत्पाद. त्यातील नंबर 12 आहे जरामरण. संसार चक्रात गुरफटल्यानंतर दुःख, क्लेश, रोग, वृद्धत्व, विषाद, नैराश्य आणि शेवटी मृत्यूच्या वेदनांचा सामना करावा लागतो. भगवान बुद्धाचा धर्म हा सखोल ज्ञानाचा महासागर आहे. आपण जसजसे पुढे जाऊ तसतशी त्या ज्ञानाची खोली वाढत जाते. बुद्धाच्या अत्यंत खोल, अनंत आणि असीम ज्ञानसागरात बुडण्याचा प्रयत्न करता येईल. त्यांच्याबद्दल सखोल लिहिता येईल, त्यासाठी वेळही अपुरा पडेल. अनात्मवाद, अनित्यवाद. भगवान बुद्धांनी सांगितलं, सारं काही अनित्य आहे, गतिशील, क्षणिक आणि परिवर्तनशील आहे. कुठेही स्थायित्व किंवा नित्यता दिसत नाही. म्हणूनच आत्मा नावाची कोणतीही वस्तू नित्य नाही. काही लोक समजतात की कल्पना, इच्छा, भावना व चेतना तथा विचार प्रक्रिया हे नित्य तत्वाचे गुण आहेत, ज्याला आत्मा म्हणतात. परंतु भगवान बुद्धाने हे सारं खोडून काढलेलं आहे. त्यांच्या मते आत्मा वगैरे काही नसून हे केवळ भ्रामकता आहे. त्यांच्यानुसार प्रत्यक्ष विचार आणि भावना इत्यादी स्वस्थित असतात. त्यांचा कोणताही स्थायी आधार नसतो.